सहना भवतु सहनो भुनक्तु सवीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। उपनिषद का शांति मंत्र है सहनो अवतु। गुरु आणि शिष्य ऐकणारे आणि सांगणारे लोक जेवत असताना हा मंत्र म्हणतात, तसा मंत्र नाही बरं. ते भुनक्तू शब्द आहे आणि लोकांना असं वाटतं जेवणाविषयीच काहीतरी सांगितलेलं आहे. सहना अवतु. सह नव म्हणजे गुरु आणि शिष्य. अवतु शब्दाचा अर्थ आहे रक्षा करो. आमच्या जीवनातली सगळी क्रिया चांगल्या प्रकारची सहवीर्यं करवावहै. ज्यांचं आम्ही अध्ययन केलेलं आहे हे अध्ययन ऐकण्यापुरतं आणि सांगण्यापुरतं सीमित राहता कामा नये. वीर्यं करवावहै शब्दाचा अर्थ आहे अध्ययनातून पराक्रम साधावा. जी लोक अध्यात्मशास्त्रावर आक्षेप घेतात त्यांचा एवढा चांगल्या रीतीने अध्यात्माच्या बाबतीमध्ये अध्ययन नाही. पराक्रम करायला परावृत्त करत नाहीत, उलट प्रेरणा देतात. सहवीर्यं करवावहै. एखाद्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान झालेलं आहे आणि झालेलं ज्ञान जर पराक्रमामध्ये परिवर्तित होत नसेल तर ते ज्ञान नपुंसक मानलं जातं, अहेतुक मानलं जातं. काही कारण नाही. तुम्ही व्यक्तिगत विद्वान आहात, श्रीमंत आहात, ज्ञानी आहात, उपनिषदाला मान्य नाही. सहवीर्यं करवावहै. ज्ञान परिक्रमात परिवर्तित झालं पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे. आणि ज्ञानातला जो दुसरा दोष आहे ना, गरीब माणसं एकमेकाचा एवढा द्वेष करत नाही जेवढे ज्ञानी करतात. मा विद्विषावहै. ज्ञान मिळाल्यानंतर आम्ही द्वेषी एकमेकाचे असू नये, एकमेकाचा द्वेष करू नये. ही मानवी जीवनातली सगळ्यात मोठी समस्या आहे. ती शांती मंत्र म्हणतात त्याला. म्हणजे ज्ञान पराक्रमात परिवर्तित झालं पाहिजे, जगाच्या उपयोगाला आणता आलं पाहिजे. ते खऱ्या अर्थानं ज्ञान आहे. ज्ञानामुळं अहंकार हा वाढला गेला नाही पाहिजे, द्वेष वाढला गेला नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानातून रक्षण झालं पाहिजे. पुन्हा एकदा 2 दिवसाच्या विषयाची आवृत्ती करतो. यमाच्या दरबारामध्ये पोहोचलेला नचिकेता 3ऱ्या वरदानामध्ये मृत्यूनंतर काही अस्तित्व असतं का नसतं याविषयी मृत्यू देवतेला प्रश्न विचारलेला आहे. आणि प्रश्नाच्या मोबदल्यामध्ये जगाचं साम्राज्य देण्याची प्रेरणा आणि घेण्याची प्रेरणा यमराज देतात. भोगातलं जीवनातलं असाच नचिकेता यमराजाला समजून सांगतो. हा पहिल्या दिवशीचा विषय आहे. कालचा विषय असा आहे की मनुष्याच्या पुढे श्रेय आणि प्रेय येतातच आणि दोन्ही श्रेयाला आणि प्रेयाला माणूस हा बांधला गेलेला आहे. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्य मिळतात. आणि मग श्रेय म्हणजे काय आणि प्रेय म्हणजे काय ते अगोदर समजून घेतलं जातं. आणि मग कोणतं सोडायचं आणि कोणतं ग्रहित धरायचं. मंद लोक प्रेयाचं ग्रहण करतात. उशिरा का होईना पण चांगलं फळ मिळेल या अपेक्षेनं श्रेयाचं वरण करतात. जी लोक प्रेयाचं वरण करतात, प्रियाचं वरण करतात, त्यांचं जगणं अविद्येमध्ये असतं, भाषण आध्यात्मिक असतं. कालचा विषय आहे. आणि सगळं कर्म फल हे अनित्य आहे. कालच्यापर्यंतचा विषय होता. आज वेगळा विषय आहे आणि गोड विषय आहे. कालचा विषयपर्यंत बुद्धी जास्त लावायला लागली होती. पण आजचा जो विषय आहे
महत्वाचा आहे पण गोड आहे. पण आजचा विषय तुमच्या हातात नाही. लक्षात आलं काय म्हणून? कालचे जे 2 विषय होते तिथं तुमचं कर्तृत्व होतं. विषय काय आहे ते समजून घेणं तुमच्या हातात आहे. विषयाचा त्याग तुमच्या हातामध्ये आहे. आजचा जो विषय आहे हा एक परमार्थातला अति महत्वाचा विषय आहे, तर तो तुमच्या हातातला नाही. मग मला आमच्या हातातला नाही तर सांगता कशा करता? त्याच्याशिवाय परमार्थच होत नाही म्हणून सांगवाल. विषय काय असता? नचिकेतेच्या अंतःकरणामध्ये त्याग निर्माण झाला आणि म्हणून अध्यात्माच्या विषयावर तो ठाम झाला. आता अध्यात्म सांगायला सुरुवात करायची. आत्म्याचं स्वरूप काय, आत्मा कसा आहे, मेल्यानंतर असतो का नाही हे सांगायला सुरुवात करायची. तर त्याच्या अगोदर हे 2 शब्द यमराज नचिकेताला सांगतात की हे पहा, तुझं वय कमी आहे. अगदी प्रवचन म्हणून ऐकू नका, पण गंभीरतेने ऐका. शब्द सोपे, अर्थ महान. तू लहान आहे, मी तुझी स्तुती केली की तू हिरण्याचा त्याग केला, सुंदर स्त्रियांचा त्याग केला, ऐश्वर्याचा त्याग केला, आयुष्याचा त्याग केला. असं तुझ्या मनामध्ये कुठेतरी अशी भावना येऊ नये की मी त्याग केला म्हणून अध्यात्माचा अधिकारी झालो. ही भावना मनात येऊ देऊ नकोस. हा महत्वाचा विषय. लक्षात येते काय म्हणून? त्याग केला म्हणून अधिकारी आहेत. परमार्थात लोकांची सगळ्यात मोठी चूक ही आहे. आम्ही त्याग केला म्हणून अधिकारी आहोत. शून्य परमार्थ, शून्य परमार्थ. 1% सुद्धा परमार्थ तिथे जागेवर राहत नाही आपला. 1% सुद्धा. मोबाईल बंद करा. नेमकं आमच्या समोरच मोबाईल सुरू करायचा. एक शब्द लक्षात आला तुमच्या? काय बोललो? त्याग केला म्हणजे अधिकारी आहे. नाही, बसतच नाही त्यामध्ये. आता सगळे पीकेवीचे अध्यापक मंडळी आहेत, यांना हा विषय जरा जास्त समजेल. जो अध्यापक असतो ना, त्याच्यामध्ये एक विशेष प्रकारची वृत्ती असते. खूप बुद्धिमान मुलगा आहे, अत्यंत बुद्धिमान आहे, पण अत्यंत बुद्धिमान मुलामध्ये जर छोटा जरी दोष दिसला ना त्याला शिकवत नाही. आणि कमी बुद्धिमान आहे पण स्वभाव चांगला आहे, समाजाच्या अनुकूल स्वभाव आहे, त्याला ओढण्याचा प्रयत्न करते. स्वभाव चांगला आहे, प्रयत्न करतोय, समजत नसेल आज मी उद्या समजेल, समजण्याची समस्या नाहीये, पण स्वभाव चांगला लागतो. यमराज हे अध्यापकच आहे, आत्मज्ञानाचे गुरुच आहेत. ते समजून सांगतात तुझ्या मनात असं येऊ देऊ नकोस, तू त्याग केलास. हेमा रामा सरता सतोर्या या सगळ्यांचा त्याग केला असं तुला वाटेल, चुकीची कल्पना आहे. नायमात्मा प्रवचनेन लभ्या, यमराजाचा श्लोक आहे, अतिशय गोड श्लोक आहे. हजारो प्रवचन जीवनामध्ये ऐका, हा आत्मा प्रवचनातून उपलब्ध होत नाही. नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया न बहुधा सुतेन. न मेधया, अत्यंत बुद्धिमान आहात तरी आत्मज्ञान मिळणार नाही. न बहुधा श्रुतेन, हजारो साधूचा ऐका, आत्मा तुम्हाला मिळणार नाही. जो आत्मज्ञान देणारा आहे तो सांगतोय बरं का, हे विसरू नका. ज्याच्याकडे आत्मज्ञान नाही ते वाटत सुटलेले, ज्यांची कुंडली जागृत नाही तेच लोकांची कुंडली जागृत करतात. लक्षात येते? मागे एकदा बोललो होतो मी, एक स्त्री आहे साध्वी प्रवचनकार, तिथे पोस्टर लागले म्हणजे कुंडली जागरण म्हणून भारतामध्ये पोस्टर लागतात. मी म्हणलं स्त्रियांना कुंडलीच नसते,
कारण की संत जन्माला येण्यासाठी, मुलगा जन्माला येण्यासाठी, सृष्टी निर्माण करण्यासाठी जी शरीर लागतं ते स्त्रीचं शरीर आहे. संत ज्ञानोबराय, तुकोबराय, शिवाजी महाराजांसारखे ती जन्माला आणू शकते. तिला योग करण्याची गरजच नाहीये, मुलगा योग्य करण्याची गरज आहे. लक्षात येतं तुम्हाला? योग करण्याची पुरुषाला गरज आहे, कारण की ते एकटेच आहे, त्यांचं कोणीच नसतं जगामध्ये. सगळा संसार स्त्रियांचा असतो. पुरुष फक्त देखरेख करणारे वॉचमॅन असतात, पट्ट्याकडे काय नाही. मुलगा जन्माला आल्यापासून ती दोर लावून धरते, बाळाला असं करायचे, बाळाला असं करायचे. त्याच्या डोक्यात काही नसतं संसाराबद्दल, कुठल्या फिक्स प्रक्रिया नसतात. तो आपल्या संशोधनामध्ये, कामामध्ये, धंद्यामध्ये, पैसे आणण्यामध्ये त्याची व्यवस्था कशी करायची सगळं याच्याकडे. एकाचं नियोजन असतं आणि एकाचं अन्न असतं, असं पूर्ण संसार. आणि एक लक्षात ठेवा, आपला मुलगा जर आकाशात उंच होत असेल, मोठा होत असेल, मुलापेक्षा जास्त आनंद आईला, माझा मुलगा मोठा झाला. जगद्गुरु तुकोबरायांनी काही गोष्टी अशा सांगितल्या आहेत नीतिमत्तेच्या. स्वामिकाज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा. कुठल्याही देवाला दही दूध घालायला जाण्याची गरज नाही, कुठलीही महापूजा करायची गरज नाही. तुकोबराय सांगतात ना, कोणत्याही देवतेला अभिषेक करण्याची गरज नाही. नोकर असेल तर स्वामीशी एकनिष्ठ वागावं, हीच विष्णूची महापूजा आहे. स्वामी काज. शिष्य असेल तर गुरुची एकनिष्ठेने सेवा करावी, हेची विष्णूची महापूजा. पितृवचन, मुलाने आपलं पितृवचन पालन करावं, ही ईश्वराची महापूजा आहे. बरं का, म्हणून रामाची मंदिर आहे. रामाच्या जीवनाचा जर सार काढला तर पितृवचन, आपल्या वडिलांचं वचनाचं पालन केलं. देवता तर आहेच, पण सगळ्यात लोकप्रिय रामचंद्र प्रभू आहे. पितृवचन. आणि पत्नी असेल तर सेवापती, हेची विष्णूची महापूजा. तुकोबराय सांगतात, याच्या असेल तर कराल ती महापूजा होणार नाही, ते अहंकाराची पूजा होईल. मी धार्मिक आहे, मी अमुक करते, मी तमुक करते, मी अमुक व्रत करते. काही काही स्त्रियांचं व्रत असतं, चतुर्थी, सोमवार. आता नवऱ्याची इच्छा नसते व्रत करावी, पण घरात काही करतच नाही. व्रत केल्याशिवाय पर्याय. आता मेहनत करणारा माणूस आहे, उपाशी कसा राहू शकतो? काम करणारा माणूस आहे, शेतकरी माणूस आहे. आता ज्याच्या अंगामध्ये चरबी जास्त झाली असेल त्यांनी उपाशी राहावं. जो दैनिक ऊर्जा देणारा माणूस आहे तो कसा काय उपाशी राहू शकतो? ज्ञानोबराय याच्या विरोधात आहे ना. हे मी तुकोबरायचं मत सांगितलं, आता ज्ञानोबरायचं सांगतो. अतिशय विशेष सेवावा हा बोध व्हावा का सर्वथा निरोध हवा, हेही नको. एकदम उपाशी राहणं हे ज्ञानोबरायला मान्य नाही, आणि खादाड असणं हे तर अजिबात मान्य नाही. हे ज्ञानोबरायांची जीवन जगण्याची रीत आहे. मग आपण धार्मिक आहोत म्हणून इतरांवर प्रेशर करता कामा नये. ज्याची त्याची जीवन जगण्याची रीत वेगळी, पद्धत वेगळी. म्हणून आत्मा प्राप्त झाला पाहिजे याच्याकरता दबाव चालतच नाही. आणि ज्ञान अशी नाजूक वस्तू आहे. ज्ञान आणि प्रेम हे दबावापोटी कधी मिळत नाही. लक्षात येते? मी वडील आहे म्हणून माझ्यावर प्रेम कर, मुलगा नाही प्रेम करणार. प्रेम करण्यास योग्य असाल मस्तक कापून देईल. लक्षात येते? प्रेम करण्यास जर तुम्ही योग्य असाल मुंडकं कापून अर्पण करेल वडिलांसाठी. पण प्रेमास अयोग्य आहात, पण आई आहात, वडील आहात म्हणून प्रेम कर, हे म्हणून प्रेमात चालत नाही. दबाव नाही चालत. ज्ञान, मी शिष्य आहे, सर्व संघ परित्याग केलेला संन्यासी आहे म्हणून मला ज्ञान पाहिजे, मिळत नाही ज्ञान. नाही, ज्ञानात दबाव चालतच नाही. मी बुद्धिमान आहे म्हणून मला आत्मज्ञान पाहिजे, मिळत नाही आत्मज्ञान. बुद्धिमान लोक जगात ते कमीच आहे. कुणाला आत्मा मिळालेला आहे? बुद्धिमान लोकांची उणीव आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, की भगवंतांनी स्वतः सांगितलेली 4थ्या अध्यायामध्ये, तुम्ही बुद्धिमान आहात
तुमचा काय पुरुषार्थ? असं ठरवून जन्माला आला का की आपल्याला बुद्धिमान म्हणून जन्माला यायचे? जन्माला घालणाऱ्याने ठरवलंय तुमच्या ज्ञान तंतूची वाढ किती झाली पाहिजे. हे भगवंताचं मत आहे. प्रकृती क्रियमाणाने गुणे कर्माने सर्वशः. तुमच्या शरीरामध्ये जे गुण आहेत, सत्वगुणी असेल तर तो ज्ञानावर विचार करणार, त्याच्या गळ्यात माळ असली काय नसली काय, तो सत्वगुणी पाहिजे. आणि हा गुण प्रधान जन्मतः हा प्रधान आहे, ईश्वराने दिलेला गुण आहे. तमोगुणी माणूस आहे तो ज्ञानाची आवड धरणारच नाही, चुक्यावर चुक्या करणार. किती चुका माफ करा, दुसऱ्या वेळेस चुकच केलेली असते त्यांनी. तमोगुणी आहे. जास्त खादाड माणूस असतात तमोगुणी. आणि तमोगुणाचं लक्षणच आहे प्रमाद आणि मोह. हे तमोगुणाने प्रदान केलेले. प्रमाद शब्दाचा अर्थ पुन्हा पुन्हा चुका करणं. एकाच दगडावर जर आपटला असेल तर रोज त्याच दगडावर आपटतो. त्यांचे जे भगवानगडावर एक छोटा दरवाजा आहे, जिथं मी आराम करतो त्याचा आत येणे. तर जो सेवा करणारा एक सेवक आहे, रोज तिथे डोक्याला लागतं. ते किती वाकायचं याचा अंदाज येत नाही. इतकं वाकलं म्हणजे तो डोक्याला उमरा लागत नाही. आता जवळजवळ 4 वर्ष झाले रोज तुझ्या डोक्याला फटका बसतो. मी म्हणतो अरे जरा वाकत जा, वाकतो पण लक्षात राहत नाही. दृष्टांत लक्षात घ्या. काय 4 वर्ष झाले, नवीन ठिकाणी मार लागला तर मला बरं वाटेल. नाही, नवीन ठिकाणी मार लागला तर संशोधन आहे, पण तिथंच मार हा तामस प्रकार आहे, तमोगुण आहे. लक्ष भानच नाही त्याच त्या ठिकाणी मार. पत्नीनं सांगितलं, पतीनं सांगितलं, तूच चूक, मीठ जास्त झालं. एक दिवस जास्त झालं तर ठीक आहे, रोज मीठ जास्त होतं, लक्ष नाही स्वयंपाकामध्ये. प्रमाद म्हणतात त्याला. आणि मोह, कुठल्याही गोष्टीचं आकर्षण, कुठल्याही गोष्टीचं आकर्षण. हा जी लोक अशी आहेत त्यांचा दोष नाहीये, त्यांच्यामध्ये तमोगुणाची वाढ झालेली. त्याला म्हणतात अध्यात्मशास्त्राची विचार करण्याची शैली. माणूस कुठलाच वाईट नाही म्हणून तर ज्ञानाकडे मागणी मागतात. जुळीताचे तिन्ही शब्दाचा अर्थ अंधकार. अंधकार म्हणजे तमोगुण. तमोगुण आणि अंधकार एकाच अर्थाचे प्रयोग आहेत. तिमिर जावं म्हणजे तमोगुण कमी हो. जर तमोगुण कमी झाला तर विश्व स्वधर्म सूर्य पाव. सत्वगुणाचा सूर्य मानवी जीवनामध्ये उदयाला येईल. ही भाषा आहे, परिभाषा आहे. स्वधर्म असा आणि कुठल्या धर्माचा शब्द नाही आहे. विश्व स्वधर्म. स्वधर्म म्हणजे तुमच्या वाट्याला आलेलं कर्म. स्वामिकार, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, हे जे तुमच्या वाट्याला आलेले काम आहे ना, याला स्वधर्म म्हणतात. हे नीट होईल. माझं कर्म मी नीट करावं याचं ज्ञान जन्माला येतं. सत्वगुणामध्ये. रजोगुणी माणूस आहे, लोभीच, अजिबात शंका घ्यायची कारण नाही. रजोगुणाचा रंग लाल आहे. रजोगुणाचा रंग लाल आहे. लाल करत आवडतो कोणाला तो रजोगुणी आहे. त्यालाच मानसशास्त्र म्हणतात. मानसशास्त्र म्हणजे अशा प्रकारचं नाही आहे. रंग ठरलेले आहे. तमोगुणाचा रंग काळा आहे, रजोगुणाचा रंग लाल आहे आणि सत्वगुणाचा पांढरा आहे. संशोधन करणारी माणसं शक्यतो पांढऱ्याकडे झुकलेली असतात, सत्वगुण प्रधान असतात. ज्ञान सत्वाशिवाय येतच नाही, दुसरा कलरच आवडत नाही. घोडे सुद्धा 3 प्रकारचे या अध्यायामध्ये आत्म्याच्या बाबतीमध्ये सांगत असताना फार सुंदर रूपात केलेले. आत्मा जो आहे तो या रथाचा मालक आहे. आत्मानम रथिनम विद्धी. आत्मा जो आहे तो या रथाचा, रथ म्हणजे शरीर, आणि शरीराला तू रथ समज, हे यमराज नचिकेताला सांगतात. आत्मानम रथिनम विद्धी शरीरम रथमेव तू. शरीर मग या चालवणारा कोण आहे? आत्मा जर मालक असेल तर मालक मागे बसतो, चालवणारा टांगा हाकणारा दुसरा असतो.
मग सांगितलं बुद्धीच तू सारथी दिसते. बुद्धी जी आहे ती या शरीराची, या शरीररूपी रथाची सारथी आहे. आणि मन लगाम आहे. मन प्रक्रिया मिळव. आज मन लगाम आहे, बुद्धी सारथी आहे, आत्मा रथाचा मालक आहे, शरीर रथ आहे. ओढणारे कोण आहेत? इंद्रिय आणि हयान्य. ओढणारे जे आहेत ते डोळे, कान, नाक, हे घोडे. अर्थ कळाला ना? हे काय आहे? डोळे पाहतात म्हणून तुम्हाला नेतात, ते कळत नाही तुम्हाला. एखादी सुंदर वस्तू आहे, डोळ्यांनी पाहिली, डोळे ओढून नेतात. नेचर गेलंच पाहिजे. आता तुम्ही सगळे पोक्त माणसं आहात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला कळतात. आणि माझ्या बोलण्याचा फार राग येणार नाही असं मी गृहीत करतो. ती कॉलेजमधली मुलं नेमकी कॉलेजमध्ये शिकायला जातात. तर कॉलेजमध्ये जो विद्याचा अर्थी आहे तो पुस्तकामध्ये डोकं लावणार, पण केवळ शिकण्याकरता जाणारा माणूस त्याचं मन तिथे लागेल. पण कॉलेजमध्ये फक्त शिक्षणच असतं असं नाही. वय वेगळं असल्यामुळं एकमेकाची मनं पण लागतात. ते मन कशामुळे लागतात? कान आणि डोळे, इंद्रिय आणि हयान्य. आणि ते लागले कारण नसताना फिरत बसतात. ही काय उपनिषद केली ती रामचंद्र प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण याच्या अगोदरचं तत्वज्ञान आहे. इंद्रिय आणि हयान्य आणि ओढतात, माणसाला ओढून नेतात. इच्छा असो नसो माणूस फिरणार. म्हणून यमराज सांगतात काळ्या रंगाचे जर घोडे असतील तर ते प्रकाशाकडे नेणार नाही. जिथं मोह असेल डोळे तिकडे ओढून नेणार. त्या माणसाचा दोष नाही, घोडे चुकीचे. आणि मन काय काही जे घोडे बदमाश असतात किती ते आवडून झाला, किती लगाम ओढा, ओढणाऱ्याकडे घेऊन जातात. रजोगुणाचे घोडे आहेत, उपयोग काहीच नाही, नुसते चंचल. रजोगुणाचा मुख्य गुण जो आहे ना चंचलपणा आहे. आणि ती ओळखण्याची रीत फार सुंदर आहे. कुठेही माणूस बसला ना मांड्याकडे हलवेल, डोकं खाजवेल, कपडे नीट करेल. हे रजोगुणी माणसं बसल्या बसल्या खातात, शांत बसूच शकत नाही. त्याचं नाव आहे रजोगुण. लोक ऐकणार नाही नीट. काही एकटा नाही असलं ना मान फिरवेल, इकडं बघेल तिकडं बघेल, काय. आणि कोणीच घरात बसलं तुला कपडे काढेल, तुला कपडे घालेल. झोपल्या ना पाय वर करेल. ज्ञानोबांनी फार सुंदर लिहिलं त्याच्या अंश. रांजण असतं ना, रांजणचं खाली गोड असतो, तो तिकट नाही एका ठिकाणी, सरळ असं फिरत असतो. त्यासाठी सपोर्ट द्यावा लागतो. ज्ञानोबा म्हणतात अशी माणसं झोपली ना तरच शांत असतात. पडे ते रहाणे एरवी हिंदे. ज्ञानोबांचे शब्द पाक आहेत. पडे जर झोपला तरच तो शांत आहे, जागा झाली की फिरायला सुरुवात करतो. काही कारण बरं तुझं काही काम नाही ना, जो कामात आहे ना त्याच्यात जाऊन डिस्टर्ब करणार. काय चाललंय अर्धत बसणं. कसं काय आला ते कर्मत नव्हतं म्हणून. आता तुला कर्मत नाही पण माझा टाइमवर करत करतो. कर्मत तुला नाही. तुम्ही शब्दांचे प्रयोग पाहा. तुम्ही जे कर्मत नाही म्हणणार आहे सरळ रजोगुणी. सत्यगुणी माणसं वेळ काढतात संशोधनासाठी. कर्मणूक नाही, उलट त्यांना असं जर एखाद दिवस मिळाला तर ते भाग्य समजतात. आज संपूर्ण दिवस चिंतनामध्ये गेलं. तुकोबाराचा अभाव नाही. चिंतने सरे तो धन्य धन्य काळ. ईश्वराच्या शास्त्राच्या चिंतनामध्ये जो काळ जातो ना तो काळ धन्य. चिंतने सरे तो धन्य धन्य. चिंतन शब्दाचा अर्थ काय? ज्या गोष्टीचं तुम्ही चिंतन केलं ना त्या गोष्टीला ते स्वरूप प्राप्त होतं. ईश्वराचं ध्यान करायला लागले ना ईश्वर स्वरूप अंतःकरण होतं आणि ईश्वराचे सगळे गुण तुमच्यामध्ये येतात. म्हणून माणसाची पूजा होते ईश्वर समजून. माणसाचे मंदिर का बांधले जातात? ईश्वर समजून बांधले जातात.
मग त्याच्यामध्ये ईश्वरत्व येण्याकरता काय केलं? चिंतनच मार्ग आहे. चिंतने चिंतने तद्रूपता. तुकोबारांचा बोलते, देहाचा जर निराश केला चिंतन प्राप्त होतं. देह निरसने, देहाचा निराश केला, चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतने चिंतने तद्रूपता. ते रूप होतं माणसाचं. मानसशास्त्र सुद्धा हेच सांगतं. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला ना तद्रूप माणूस होतो. तद्रूप तो प्रकार. ईश्वराचं चिंतन करता 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 तुमच्यामध्ये ईश्वराचे गुण अवतरित होतात. मग कधीही लक्षात ठेवा, संत चरित्र ऐकावं, माणसामध्ये सद्बुद्धी निर्माण होते. स्त्री आणि पतिव्रतेचं चरित्र ऐकावं, दुर्गुण निघून जातात. सीतेचं चरित्र ऐकलं, सीतेची एक निष्ठता अंतःकरणामध्ये बसते. शब्दलक्ष्मी लक्षात आहे. आणि आपल्या जीवनात होणारे दोष त्या चरित्रामुळे थांबले जातात. ते संत चरित्र असते. वाईट माणसाच्या चरित्रातून वाईट सुचतं. हल्लीच्या मालिका निघाल्यात ना, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त माणसं कपटी कशी होतील याचं ते ट्रेनिंग सेंटर आहे. माणसाने माणसाकडे पाहिलं ना तिथे मार्के म्हशीसारखंच बघायला लागतं. एकमेकांकडे पद्धत नाही, ते टीचिंग नाही, शिक्षण नाही आहे. ते रजवून नये, चालतच त्याला काय करायचं. आणि सत्वगुणी माणूस अनुकूलता ऐकला, ज्ञानातलं ऐकणं, थोडं गंभीर असेल, थोडं अवघड असेल ऐकणं, हे नैसर्गिक आहे. ज्या रथाचे घोडे सत्वगुणी आहेत, पांढरे आहेत, ते ज्ञानाकडे ओढणार. तमसो मा ज्योतिर्गमय. ज्योती शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. प्रकाश शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. सत्वात संजायते ज्ञानम. सत्वगुणातून ज्ञान जन्माला येतं. लाल रंगाचे घोडे आहेत, पैसा 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 आणि पैसा. काय करायचं याचा अंदाज नाही बरं का. काही काही माणसाच्या खोल्याच्या खोल्या मुंबईला पैसे भरलेले आहेत, तरी ती हाव चालूच आहे. पण ते कमवलेलं आहे सगळं. असू द्या, पण नवीन काय पळतातच. या बद्धा प्रधावंती. आणि तमोगुणी लोक चुकाच करणार, मोह पडे. हे माझ्या सांगण्यात हे तुम्ही काय का, जन्मतः अशा रीतीने ईश्वराने तुम्हाला तयार केलेलं आहे. म्हणून तुमच्यामध्ये सत्वगुण आहे म्हणून तुम्ही योग्य आहात असा अहंकार करण्याचं काही कारण. सत्वगुणी आहात म्हणून तुमचा झुकाव ज्ञानाकडे आहे. पण याचा अर्थ आत्मज्ञानाचे अधिकारी आहात हे चुकीचं आहे. कारण की सत्वगुण भगवंताने पूर्वकर्माने तुम्हाला मिळालेला आहे. बसते डोक्यामध्ये. तुम्ही वारकरी झालात, आध्यात्मिक झालात, ही परंपरा आहे. ऐकून परिवर्तन झालेलं आहे. जे तुम्ही ऐकलेले तेच इतर ऐकतात, त्यांच्यात बदल नाही होत. ही नैसर्गिक आहे. म्हणून यमराज समजून सांगतात, तू सत्वगुणी आहे. वैराग्य तुझ्या अंतःकरणात जन्माला आलेलं आहे. म्हणून आत्मज्ञान मिळेल या भरोश्यावर राहू नकोस. म्हणून सांगितलं की आजचा सिद्धार्थ जो आहे ना, तो फार महत्वाचा आहे. चांगला आहेस तू, खूप सुंदर आहे, अंतःकरण चांगलं आहे, म्हणजे आत्मज्ञानाचा अधिकारी आहे हा अर्थ नाही. चांगुल पण अधिकारी पण देत नाही. चांगुल पण एक तयारी आहे, चांगला होऊ शकतो. बुद्धिमान आहे, निसर्गाने बुद्धी दिलेली आहे. अहंकार करण्याचं काय कारण आहे. एखादा माणूस चांगला गातो, गातो म्हणजे गळाचा ईश्वरच आहे. त्यांनी फक्त डोकं लावून गळ्यातून आवाज काढलेला आहे. तो जर म्हणत असेल की माझ्या आवाजासारखा आवाज आहे, त्याच्या कानाखाली आवाज काढला पाहिजे. अरे काय निर्माण केलं, तंतू निर्माण केले, काय गळा निर्माण केला, काय निर्माण काय केलं तू. ईश्वराने दिलेला गळा आहे तो. गाऊन मोठा झाला ते उपकार मान. बुद्धी ईश्वराने दिलेली आहे. दोन शब्द जगातले कळायला लागले म्हणजे तू मोठा समजू नकोस. यमराज नचिकेताला सांगतात
नायम आत्मा, नायम आत्मा प्रवचने नमत्या. भाषणाने प्रवचनाने हा आत्मा उपलब्ध होत नाही. न मेधया, जास्त बुद्धिमान आहात म्हणजे सगळं शास्त्र पाठ आहे, उपनिषद पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, सगळं पाठ आहे. पण प्रभूनं तुमच्याकडे पाठ फिरवली, सगळं शून्य. हा महत्वाचा विषय आहे. सगळं पाठ आहे, नाही असं नाही. ज्ञान 15 अध्यायात ज्ञानोबा फार सुंदर सांगतात, जिभे सकळ शास्त्राचा सराव. असा शब्द गोड ज्ञानोबा सराव शब्द वापरला बरं का. एखाद्या माणसाला इंग्लिश बोलता येते, सगळं दम धरून बोलतो, विचार करून बोलतो. एखादा माणूस धाराप्रवाह इंग्लिश बोलतो. इंग्लिश दोघांना येते, पण एक माणूस थोडं अडकत अडकत बोलतो आणि एक माणूस सरळ बोलतो. काय दोघांमध्ये फरक आहे? प्रॅक्टिसचा. मराठी आहेत, सगळेच मराठी बोलतात. मग जर भाषणाला उभं केलं तर असलेली मराठी चुकते. 40 वर्षाचं वय असेल तर 40 वर्ष तो मराठी बोलतो, 40 वर्ष मराठी बोलतो. आणि भाषणाला उभं करा, आभार सुद्धा मानता येत नाही, आभाराचा भार होतो. मग का? याला काही मराठी येत नाही, का बोलता आलं नाही? सराव, भाषणाचा सराव. ज्ञानोबांचा शब्द आहे हा, जिभे सकळ शास्त्रांचा सराव. बुद्धिमान माणूस आहे आणि चांगल्या कुळात उत्पन्न झाल्यामुळे सगळं शास्त्र याच्या जिभेवर सराव करतो. कुठलाही विचार, महाभारत विचार तयार, भागवत विचारा तयार, रामायण विचारा तयार. तर तयार म्हणजे काय? त्याच्या जिभेनं बालपणापासून प्रॅक्टिस केलेली. ज्ञानोबाचे शब्द आणि यमराजाचे शब्द एकच आहेत, म्हणून दोन्ही मिळून सांगतोय तुम्हाला. जिभे सकळ शास्त्रांचा सराव. पण त्याचं जे रात्री सांगितलं तुम्हाला, हृदय जे प्रेमाने ओतप्रोत पाहिजे, त्या हृदयामध्ये अहंकार आहे. चित्ते अहंते ठाव. चित्तामध्ये अहंकाराला राहण्याचं ठिकाण आहे चित्त म्हणजे. आणि जिभे सकळ शास्त्रांचा सराव. ज्ञानोबाने म्हणतायत, ऐसेनी कोटी जन्म जावो तरी नथ विजय मागते. कोटी जन्म, एक जन्म सोडून द्या, एक जन्म सोडून द्या. ऐसेनी कोटी जन्म जावो तरी नथ विजय मागते. का? चित्तामध्ये अहंकाराचं ठिकाण आहे. म्हणून नचिकेता, तू त्यागी आहेस. सूक्ष्म अहंकार असू शकतो. जे म्हणतात मला मान नकोय, माझा सत्कार नकोय, म्हणण्याची गरजच नाही. तुला सत्कार नकोय ना, मग पुढे जातोच कशाला? अर्थ कळाला का? सत्काराच्या ठिकाणी जातो आणि तिथं गेल्यानंतर म्हणतो मला काही सत्कार करून घ्यायची इच्छा आहे. हा सगळ्यात मोठा अहंकारी माणूस. नकोय ना सत्कार, गैरहजर राहणार. तुला काही बांधून आणणार आहेत का? हात पाहायला बेड्या टाकणार का? सत्कार घेत नाही. अहो, सत्कार करायची इच्छाच नसते, नाईलाजाने करावं लागतो. जी सत्कार मूर्ती असते ना, सत्कार करणाऱ्याला सात बारा माहिती असते. एक प्रक्रिया आहे, परंपरा आहे, चालत आलेली पद्धती आहे. सत्कार कोणाला म्हणतात? पाहिला की माणूस झुकला पाहिजे, तो खरा सत्कार आहे. नैतिकतेचा दबाव कशाला म्हणतात? बोलण्याची इच्छा आहे पण बोलता येत नाही. अंतकरणाला जास्त नको बोलू, माणूस मोठा आहे, त्याचं नाव आहे सत्कार. सगळ्या मनात भावना असतात पण शब्द अभिव्यक्त होत नाही, ते वजन आहे नैतिकतेचं. आणि प्रभू याच गोष्टीला पसंत करतात, याच अंतकरणाला पसंत करतात. म्हणून यमराज नचिकेताला सांगतात, मनात काही आलं नको. तुला असं वाटेल मी त्यागी आहे, विषयाचा त्याग केलेला आहे,
म्हणजे जे त्या करत नाही त्यांच्याविषयी मी बोलतच नाही. ज्यांना काही सुचलं नाही अध्यात्मातलं ते तर महाभाग्यवान आहे, त्यांना आत्माही नकोय काहीच नकोय. पण जे परमार्थात आलेले सद्गुणी लोक आहेत त्यांच्याबद्दल बोललं जातं. न मेधया न बहुना श्रुतेना. लाखो लोक सत्संग ऐकतात भारतामध्ये, चॅनल निघालेले घरी बसून सत्संग ऐकतात. कोणाला आत्मा मिळालेले? घडली का एखादी घटना? ऐकू आलं तुम्हाला? जर करोडो लोक सत्संग ऐकतात, चॅनल चालू आहेत सत्संगाचे, का साक्षात्कार होत नाही? त्याचं इथं मूळ कारण यमराज सांगतात, अयम आत्मा प्रवचनेन न लभ्या. नाही मिळत प्रवचनाने. त्याच्या स्वरूपाविषयी माहिती मिळू शकते. आत्मा कसा आहे याचे लक्षण प्रवचनामध्ये सांगता येतात, पण आत्मा नाही मिळत. न मेधया न बहुना श्रुतेन. महाराज बराच वेळ झाले मिळत नाही म्हणून सांगितले. मिळतो कशा ते सांगा? मिळत नाही मिळालेलाच नाही. मिळतो कशाने ते सांगा? ते सांगतात ते आपल्या हातात. म्हणून जी मी भूमिका बांधली की 2 दिवस तुमच्या हातातले होते, पण 8 दिवस तुमच्या हातातला नाही. ते आपल्या हातात नाही. कशाने मिळतं? यमे वैश भ्रूते तेन लभ्या. आत्मा ज्याचं स्वीकार करतो त्यालाच तो आपलं स्वरूप दाखवतो. तुमच्या काय हातात नाही. काय शब्द प्रयोग आहे बघा तुम्ही. यमे वैश भ्रूते. आत्म्याला जर असं वाटावं की अंतःकरण चांगलं आहे, चांगला माणूस आहे, तर आत्मा प्रसन्न होतो आणि आपलं स्वरूप दाखवतो. ते आपल्या हातातच नाही. म्हणून चांगलं वागा, पाप कर्म करू नका, हरिमुखे म्हणा. याचं कारण आपला हरी प्रसन्न झाला तर तो आपलं रूप दाखवेल, नाही तर जगात दुसरा मार्गच नाही. हे यमराज सांगतो. यमे वैश भ्रूण. आणि हे सरळ आहे, हे अवघड गणित नाहीये. घर तुमचं आहे 2 खोल्याचं. तुमच्या घरात त्यालाच तुम्ही बोलवता ज्याच्यावर तुम्ही प्रसन्न असता. अर्थ कळालं? तुमच्या खोल्या असतील, तुमचा बंगला असेल, काही असेल, त्या घरात प्रवेश कुणाला आहे? आणि जर एखादा माणूस अन्यायाने प्रवेश करत असेल तर पोलिसाला टेलिफोन. अन्यायाने प्रवेश करत असेल तो माणूस चांगला तर नाही, पण चोर आहे याची जास्त शाश्वती निर्माण होते. हे जसं आहे ना तसंच आहे. मग आता मला सांगा, तुमच्या घरात एखाद्याने प्रवेश करावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या मनामध्ये काही संकल्पना असतील ना, माणूस या स्वभावाचा पाहिजे, अशा विचाराचा पाहिजे, असे सद्गुण पाहिजे. तुम्ही किती छोटे आहात तरी तुमची डिमांड आहे. नाही लक्षात आलं? एक तर तुम्हाला जगायचं किती दिवस? 25 पर्यंत कळालं नाही आणि 50 नंतर कळून काही फायदा नाही. राहिले 25 वर्ष. त्या 25 वर्षामध्ये तुम्हाला हा निर्णय करायचा आहे की संगत कोणाबरोबर करायची, म्हणजे घरात कोणाला आणायचं. किती डिमांड आहे. सुशील असला पाहिजे, चांगला असला पाहिजे, अमुक. आणि एक लक्षात ठेवा, चांगलं आहे म्हणून बोलवलं जाईल ते मनात सुद्धा आणू नका. महाभारतामध्ये वर्णन आलेलं आहे. कर्णाची आणि दुर्योधनाची मित्रता होती, प्रसिद्ध आहे. पण दुर्योधन जिथे जात होता तिथे कर्णाला बरोबर न्यायचा, पण कर्णाला पालखी द्यायचा आणि स्वतः काय पाहिजे तुम्हाला माहिती? ऐकलं तुम्ही? हा विषय महत्वाचा विषय आहे. राजपुत्र आहे, त्यांनी पालखीमध्ये बसायला पाहिजे नाही. तो कर्णाला म्हणायचा, माझा दोस्त आहे रे, बस पालखीमध्ये बसतोय आणि स्वतः घोड्यावर पुढे. कर्णाला वाटायचं किती मित्रता आहे, किती प्रेम आहे. स्वतः घोड्यावर राजपुत्र बसतोय, राजपुत्र युवराज, आणि माझ्यासारख्या सूतपुत्राला पालखीमध्ये बसवतोय. हे खरं प्रेम आहे. शकुनीने विचारलं, हे चूक आहे, राजपुत्राने बसायला पाहिजे पालखीमध्ये, कर्णाला बसवतो. दुर्योधनाने सांगितलं, मामा त्याला जर घोड्यावर बसवलं ना माझ्याकडे कोणी पाहत नाही.
कर्ण इतका देखणा आहे, इतका सुंदर आहे दिसायला, त्याला जर मी बाहेर काढलं ना, मी एवढा नसून माझ्याकडे कोणी सांगतो हे माझं राजकारण आहे की तुला मी झाकून ठेवतो. नाही लक्षात आलं. आणि एकच दिवस द्रौपदीने पाहिलं कर्णाला, एकच दिवस. हा इतिहास आहे. कशी मन आहे, मनाला काही वाईट रीतीने घेऊ नका, ती मनाची भावना असते. 5 पती ज्याच्यामध्ये भीम आहे, ज्याच्यामध्ये अर्जुन आहे, ज्याच्यामध्ये युधिष्ठिर आहे, हे 5 पती असताना सुद्धा द्रौपदीचं मन कर्णावर जातं. एका पतिव्रतेचं मन जातं. सामान्य स्त्रियांचा काय विचार करणार तुम्ही कर्णाच्या बाबतीमध्ये? आता ह्या दुर्योधनाने झाकून ठेवले तर काय करावं? जर मी तुला झाकून ठेवतोय तेव्हा ओपन मध्ये बोलता येत नाही, माझा मित्र आहे, माझी पालखी तुला पाहिजे. मी जरी असलो तरी मित्रप्रेमामुळे देतो. राजकारण हे येतं त्यामध्ये. लक्षात आलं? वाट दाखवलं तर मग चांगले आहात म्हणून प्रवेश होईल, लोक तुमच्याविषयी चांगलं म्हणतील. एवढा जवळचा दुर्योधन कर्णाबद्दल मत्सर बाळगतात. चांगले आहात म्हणून मत्सर आहे, बाई दुसरं काही कारण नाही. तसा हा जो आत्मा आहे आपल्या हृदयामध्ये निवास करणार आहे, कुठल्या गुणानं वळण करेल काही सांगता येत नाही. एखादी आता मला सांगा, वारकऱ्यांच्या घरामध्ये वारकरीच बोलवले जातात असं कोणी सांगितलेलं आहे? देशाला लुटणारे लोक जे आहेत त्यांची मित्रमंडळी वेगळी आहेत, त्यांच्या डोक्यातले कंडिशन्स वेगळे आहेत. असा असा असेल तर तो आमचा पाहुणा. नाही लक्षात आलं? तुम्ही लहान असून तुमच्या घरात प्रवेश देणाऱ्या माणसाविषयी मत तयार करतात. हे गुण असले पाहिजेत, हे पद्धत असली पाहिजे, तर तुम्ही त्याच्यावर प्रेम करता. तुम्ही जी जीव आहात, तुम्हाला सुद्धा काही गुणाची अपेक्षा लागते. तो परमात्मा आहे, परमात्मा. जीव आत्मा लहान आणि तो परमात्मा आहे, श्रेष्ठ आत्मा आहे. त्याच्या काही भावना असतील, माझा भक्त कसा असला पाहिजे, माझ्यावर प्रेम करणारा कसा असला पाहिजे. आणि त्याच्या कक्षमध्ये जर तुम्ही उतरलात तर तुम्ही कोण आहात हे जगाने ठरवू द्या. आत्मा तुमच्या पुढे आपलं स्वरूप प्रगट करणार. आत्म्याच्या कसात जर तुम्ही उतरलात तर. आणि याच्यासाठी एक दृष्टांत ज्ञानोबराय 18व्या अध्यायामध्ये देतात. एक राजा होता आणि संपूर्ण राज्याचा मालक, पण एक दासी भांडे घासणारी बाई त्याला आवडली. ज्ञानोबरांचं दृष्टांत. आणि आवडली, तिच्या बरोबर लग्न केलं. आदल्या दिवशी भांडी घासत होती, राजाला आवडली, संध्याकाळी लग्न झालं. दुसऱ्या दिवशी ती कोण झाली? राजा बरोबर लग्न केल्यानंतर ती दासी काय? महाराणी. नवरा जर राजा असेल तर कुठलंही परिश्रम न करता भांडे घासणारी बाई महाराणी या शब्दाला प्राप्त होते. ज्ञानोबांनी फार सुंदर प्रश्न विचारला. काय पाहिलं? स्त्रीच आहे ना, भांडे घासणारी स्त्री आहे. मग देशोदेशीचे राजे सोयरीक घेऊन त्या राजाकडे येत होते. श्रीमंताच्या, व्यापाऱ्यांच्या मुली तयार होत्या लग्न करत. राजाबरोबर कोण लग्न करायला तयार होत नाही? मग याला अक्कल नसावी का? मी दासी बरोबर लग्न केलं. ज्ञानोबाने एक ओळ लिहून ठेवलेली बरं का. सगळं बरोबर आहे, पण जीवाच्या कशी उतरली? 16 वर्षाच्या आत लिहिलेली ज्ञानेश्वरीवर. आणि शब्दाची पूर्णता किती पहा. का लग्न केलं? ज्ञानोबा म्हणतात जीवाच्या कशी उतरली. ती दासी की गोसाविनी झाली? ती दासी आहे तर का आवडली? ज्ञानोबा म्हणतात आता ह्याला काही भाळण्याकरता गुण लागतात असं थोडं. ज्ञानोबाने असं काही वर्णन लिहिलेलं नाही. सुंदर होती म्हणून झाली, स्वयंपाक चांगला येत होती म्हणून झाली. राजाच्या घरात स्वयंपाक करणारे का हजारो आचार्य, पाहिजे तसा स्वयंपाक करणार, ते काही गुणवान आहे का?
राजाला गुणाची गरज नाही, जीवाच्या कशी उतरली, दासीची गोसावी झाली. त्याची पुढची ओळी फार गोड आहे. मा मी विश्वेश्वर भेटे. अरे एक सामान्य राजा भेटला, शब्द नीट आहे का, अतिशय महत्वाचा शब्द आहे. सामान्य राजा भेटला, दासी महाराणी झाल्या. दासी महाराणी झाली. सामान्य राजा भेटला तर दासीचं परिवर्तन महाराणीमध्ये झालं. मी विश्वेश्वर, विश्वाचा मालक भेटतो आणि तो साधू भिकारीच राहतो. हे बोल नको खटे कानी लाव. जर असा कोणी साधू जर भीक मागायला लागला ना आणि तो मला म्हटला की मी भेटलेलो आहे, की माझा अपमान करतात. मा मी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, तो तसाच राहतो. हे बोल नको खटे कानी लाव. हे शब्द चुकीचे, कानापर्यंत येऊ देऊ नकोस. अरे राजाला जे करता येतं, मी तर जगाचा राजा आहे. मी भेटलो त्या माणसाला, त्या जीवाला मी भेटलो आणि दळभद्रीत राहिला, कसं शक्य. मा मी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल नको खटे कानी लाव. शब्दांचे प्रयोग फार सुंदर आहे. म्हणून यमराज सांगताय, तो जो विश्वेश्वर आहे, ते जे परब्रह्म आहे, ते जे परमात्मा आहे, कशाने प्राप्त होतं, बोलू नकोस. हे बोल नको खटे कानी लावू. फार मधुरता आहे बोलण्यामध्ये बरं का. आणि अशी अंतःकरणातून प्रकट झालेली ती भावना आहे. यमई वैश होते. परमात्मा ज्याचं वर्णन करतो त्याला तो आपलं स्वरूप दाखवतो. स्वाम, स्वतःची तनु म्हणजे स्वरूप प्रगट करून दाखवलं जातं. हा कोण, आता याच्यामध्ये मी तुम्हाला काही हे सांगितलेलं नाही की असा माणूस असला पाहिजे, असा व्यक्ती असला, काही नाही. भक्त आहे का, ज्ञानी आहे का, योगी आहे का, आचरणशील आहे का, काही नाही. यमे वैश भ्रूणते तेन लभ्य. काही कंडिशन नाही. देवाला आवडला पाहिजे. देवाला आवडत कोण नाही याच्या पुढचा श्लोक आहे. आवडतो कोण हे सांगितलेलं नाही. माझे शब्द पुन्हा आहे का, आवडतो कोण हे सांगितलेलं नाही, पण आवडत कोण नाही सांगितलेलं. जे वाईट वागतात ते भगवंताला आवडत नाही. ज्यांचं इंद्रियावर नियंत्रण नाही ते भगवंताला आवडत नाही. आणि ज्याचं मन अशांत असतं, हे 3 लक्षण आहेत जे भगवंताला आवडत नाही. अशांत मनसा, ज्याचं मन अशांत आहे, आवडत नाही देवाला. मग जिथे सकळ शास्त्रांचा सराव, कितीही शास्त्र संपन्न असू द्या, कितीही तपश्चर्या प्रधान असू द्या, याचं उत्तर फार सुंदर दिलेलं आहे. अंबरीश भगवंताची उपासना करणारे, आणि दुर्वासाने शाप दिला. दुर्वासा कृष्णाचे गुरु आहे. दुर्वासा म्हणजे काही सामान्य नाही. जा 10 जन्म घ्यावे लागतील. भगवंताने अंबरीशला घेऊ दिले नाही जन्म, पण दुर्वासाच्या मागे सुदर्शन चक्र लागलं. माझ्या भक्ताला त्रास देतो, माझ्या भक्ताला शाप देतो. काही दुर्वासामध्ये काही सामान्य नाही, तपस्वी आहे. नाही आवडत भगवंताला. जगातला कुठलाही कितीही आवडीचा माणूस असू द्या, आपल्या मुलाला त्रास देणारा जो कोणी असेल तो आईला आवडणार हे व्यवहार आहे. माझ्या भक्तांना जो त्रास देणारा आहे तो माणूस कितीही श्रेष्ठ असू द्या, भगवंताला आवडतच नाही. म्हणून जगात असं कुठं मंदिर नाहीये, या माणसाने साधूला त्रास दिला म्हणून आम्ही याचं मंदिर बांधतो. आहे कुठे? माणसालाच आवडत तर देवाला कुठं आवडणार? दुर्गुणी माणसाचे मंदिर नसतात, अयोग्य माणसाचे मंदिर नसतात. म्हणून 3 लक्षणं सांगितले. दुष्चरित्र, चोरी करणं, लबाडी करणं, साड्या लावणं, राजकारण करणं, भगवंताला आवडत नाही त्या गोष्टी. सरळ मनाचा माणूस पाहिजे. अविरत अगोदर दुष्चरित्रवान असेल वाल्या पोळ्याप्रमाणे, पण जर त्याला कळालं की नाही आपण चुकीचं वागतोय आणि त्याच्यामध्ये जर उपरती झाली, परिवर्तन झालं,
मान्य की आता मी पुन्हा वाईट वागणार नाही, दुष्चरित्र. तिसरी गोष्ट सांगितली की इंद्रियावर नियंत्रण. कितीही बुद्धिमान माणूस असू द्या घुसळतोच, इंद्रिय फसवतात त्याला, इंद्रियामध्ये भेद निर्माण होतो. कितीही बुद्धिमान माणूस असू द्या, तुम्ही प्रयत्न करून बघा. दारू न पिणारी माणसं सुद्धा एकाच दिवस जीवनामध्ये असा येतो की बिघडतात. साधू लोक सुद्धा शिवरात्रीच्या दिवशी भांग पिल्याशिवाय राहत नाही. साधू, तुम्ही साधू आहात, भांग पिणं बरोबर नाही. मी एका संन्यासाला म्हणलं, महाराज भांग वगैरे पिता शिवरात्री, अरे ये तो भगवान शंकर की घुटी आहे. किती गाढव पण आहे बघा ना. दर्शन घ्यायचं काय बिचारीला. फार गोड आणि सुंदर शब्द आहे. शंकरची कुटी म्हणजे नेमकं काय, कशा करताय? अरे तुम्ही नशा करतायत. आणि माझा शब्द तुम्हाला अजून नीट कळालेला नाही बरं का. दारू पिणारा सुद्धा नशाच करतो. आणि लाल वस्त्र घालून जर भांग पीत असाल तरी तुम्ही कोण आहात? नशेखोरच आहात. कसं भगवंताला आवडेल मला सांगा. भगवंताच्या नावाखाली नशा आणि स्वतंत्र नशा हे तुमच्या मान्यतेचा मनाचा भाग आहे, पण नशा ही नशाच आहे. आणि मग ती मित्रमंडळी गोळा होतात आणि शिवरात्रीच्या दिवशी त्या हरिद्वारमध्ये सगळे भांग पिऊन बसत असतात. भगवान शंकर की गुटी. आता या लोकांनी पाहिलं होतं का शंकर पिताना? कधी भेट झाली होती? कधी बसले होते? अर्ध शंकरांनी घेतलं, अर्ध यांनी घेतलंय. कोणी सांगितलं भगवान शंकर पितात? भगवान शंकराच्या नखाची बरोबरी करू शकत नाही. ज्ञानोबांनी शंकराचं इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. सदैव गीता चिंतनामध्ये भगवान शंकर मग्न असतात. ते भगवंतांनी गीता सांगितली ना, तुम्ही कधी कधी वाचता, पण त्या गीतेच्या चिंतनामध्ये भगवान शंकर हे समाविष्ट. ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये फार सुंदर विषय 2च ओव्यामध्ये मांडलेला आहे. ब्रह्मेश आणि प्रशंसीचे. गीता म्हणजे काय? शंकर आणि ब्रह्मदेव यांनी या गीतेचं सेवन करावं, अशी ही गीता. आणि ज्ञानोबांनी खूप सुंदर म्हटलं, जगात सगळ्यात सुंदर स्त्रियांमध्ये सगळ्यात सुंदर जर असेल तर पार्वती. सगळ्यात सुंदर पार्वती मानली जाते. आणि तिचं सौंदर्य जे आहे पार्वतीचं अनुपम सौंदर्य आहे. उपमा देण्यासारखं सौंदर्य नाही. आणि तिच्या सौंदर्यामुळे शंकराची उपासना करणारा भस्मासूर झाला. काय होतं मला? नाही तर त्याचं काही बिघडण्याचं काही कारण नाही. शंकराची उपासना करणारा भस्मासूर म्हणून का प्रसिद्ध झाला? पार्वतीकडे पाहिलं म्हणून. नाही अर्थ कळला तुम्हाला? ज्याची नाही पार्वती, अशा असुराला वाटतं की पार्वती असावी. सगळा परमार्थ बिघडला त्या असुराचा. भस्म आणणं विसरून गेलं. आणि ज्यांनी विद्या दिली त्याच्याच मस्तकावर हात ठेवण्यासाठी भस्मासूर निघाला. काय कारण असेल? पार्वती. माझा सांगण्याचा सिद्धांत वेगळा आहे बरं का. आता ती पार्वती ज्याची पत्नी आहे आणि ती जवळ बसलेली आहे, तरी भगवान शंकर तिच्याकडे पाहत नाही. ज्ञानोबांनी प्रसंग पहिल्या अध्यायामध्ये मांडलेला आहे. आणि नवऱ्याने प्रसन्न व्हावं म्हणून पार्वतीने थोडस सजून धजून आणि नवऱ्याचं चित्त आकर्षित करण्यासाठी भगवान शंकराच्या जवळ येऊन बसते. आणि हे भगवान शंकर गीतेमध्ये आहेत. समाधी लागलेली आहेत अर्थाची. भगवंताने कसे शब्द सांगितलेले, कसं भगवंताचं स्वरूप आहे, कसं विश्वरूप आहे, यात असं चित्त लागलेलं आहे. रागाला दिला नाही कळलं? रागाला दिला. तिच्या डोक्यात दुसरं काय येणार महाराज? मी जवळ असताना माझ्याकडे ताप नाही म्हणजे यांच्या डोक्यात कोण आहे?
म्हणून पार्वती जरी झाली तरी डोकं तेच आहे. सर्वसामान्य स्त्रियांच्या बाबतीत काय बोलावं तेच डोक्यामध्ये. आणि राग आला पार्वतीला. एवढं सगळं सौंदर्य असताना, एवढे सगळे भस्मासुरासारखे राजे लोक माझ्या मागे असताना मी यांची पत्नी शेजारी बसते तरी शंकर पाहत नाही. राग आला तिला. ते तर भवानी प्रश्न करी चमत्कार होती. मी एवढी देखणी, एवढी सुस्वरूप प्रसन्न होऊन तुमच्या जवळ आले आणि तुम्ही पाहत सुद्धा नाही माझ्याकडे. काय नेमकं तुमच्या डोक्यात काय ते सांगा. भगवान शंकरांनी ते खवळल्यामुळे डोळे उघडले आणि असं पाहिलं तिच्याकडे. ही ज्ञानोबा एक ब्रह्मचारी आहे, पण जी त्यांच्याकडे पद्धती आहे ना संवाद करण्याची, ती जगात कुणाकडे नाही. काय बोलतात ज्ञानोबा आहे भगवान शंकराच्या मुखातून. बघा शेजारी बसलेली आणि असं पाहिलं नुसतं. आता आतमध्ये समाधी गीतेची लागलेली आहे आणि गीता मी पाहत होतो किंवा गीतेचं चिंतन चालू होतं हे तिला सांगता येत नाही. त्याचा पुन्हा ही गीता कोण. म्हणून शंकराचा शब्द आहे ते तर हर म्हणे नेणे घे. मी कोणाचं चिंतन करत होतो हे काही माझ्या लक्षात नाही, पण तू आज फार छान दिसते. भाषा कशी आहे, छोटी भाषा आहे पण मार्मिक आहे. ते तर हर हर म्हणे नेणे घे. तुझे मला प्रश्न विचारते ना कोणाच्या चिंतनामध्ये आहेत. भगवान शंकर म्हणतात हर म्हणे नेणे घे. देवी जैसे का स्वरूप तुझे. संपली की तेव्हा तेच पाहिजे होतं की एवढं सगळं वेळ खर्च केला दाखवण्यासाठी. नेमकं ते जर पती पाच वर्ष राग येतो ना आणि तो शब्द देऊन टाकतात. देवी जैसे का स्वरूप तुझे. आणि पुढचा शब्द वेगळा आहे, ते ऐकलंच नाही तिने. तैसे नित्य नूतन देखील गीता तत्व. तू जशी दिसतेस ना रोज नवीन दिसतेस. रोज नवीन नित्यता आहे तुझ्यामध्ये. तशीच माझ्या गीतेमध्ये रोज नवीन अर्थ सापडतात, रोज नवीन सिद्धांत सापडतात, रोज नवीन चिंतन येतं. पण हे ऐकायला ती भारावत पाहिजे. म्हणून ज्ञानोबांचा चमत्कार असा आहे देवी शब्द नाही वापरला. ज्ञानोबांनी पार्वती शब्द नाही वापरला. ज्ञानोबांनी समाधीमध्ये विघ्न घालणारी आहे. भगवान शंकराला समाधी लागली आणि त्याच्यामध्ये ही विघ्न घालते म्हणून ज्ञानोबांचे शब्द वेगळे आहेत. ते तर भवानी प्रश्न करी चमत्कार नाही. कोणता शब्द आहे भवानी. मग सुरुवातीला तो सांगितला जर नवऱ्याला राग आला तर मग तो शब्द आता मी कशाला वापरू. आणि तो शब्द म्हणजे ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचत असताना फार कुठला कोणता शब्द कधी कसा वापरावा हे शास्त्र आणि शब्दातूनच माणसाचा स्वभाव कळतो. गल्लीमध्ये जर एखादा माणूस गेला सज्जन आहे का नाही आम्हाला लगेच कळतं. ती बातमी घेऊन येणारा जो असतो ना त्याच्यावरून कळतं की मेलेला माणूस किती चांगला होता. महाराज फार सज्जन माणूस होता, गेला बिचारा. सज्जन तोच बातमी सांगणारा वाईट माणूस असेल. महाराज आमच्या गल्लीमध्ये खपला एक माणूस. अर्थ काय खपला म्हणजे तो पापीच होता, वयोवृद्ध असला आणि त्याच्याबद्दल त्याला काहीच माहिती नसेल. निवर्तली आमच्या गल्लीमध्ये वयोवृद्ध होते, सकाळीच त्यांचं देहावसान झालं. हे सगळे शब्द मेला, खपला, गेला या शब्दातून तुमच्या भावना व्यक्त होतात.